नट्टीचा गालगुच्चा. राम 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 राम. नट्टीचा गालगुच्चा. राम 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 राम. नट्टीचा गालगुच्चा. My God. नीरज लोक माय चिक्की कसं दिसतायत बघ रे. लाल झालं सुजलेत बघ 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 सुजलेत दुखतायत रे. मामी मामी आईला काय झालं अचानक? कुणास ठाऊक. गाल माझे ओढलं आणि ह्यांना का चक्कर आली. मला चक्कर यायला हवी होती ना. जळला मेला त्याचा तो हात. किती जोरात ओढलं त्याने. येऊ दे त्याला. मी तर असं बदडून काढेन ना घरात हाकलूनच टाकते. मामी काय एवढा राग मनात ठेवतेस? काय करायचं. आज गालगुच्चा घेतला उद्या गाल काढून हातात देईन. हिंमत बघ त्याची. तुझ्या मामाची पण अशी हिंमत झाली माझा गालगुच्चा घ्यायची. मामी तुझा खूप मोठा गैरसमज होतोय कळतंय का तुला? भरत चांगला मुलगा आहे ग. हो तो चांगला मुलगा आहे. हाच गैरसमज झालाय माझा. मामी तसं नाही. त्याचा प्रॉब्लेम आहे ग. त्याचा मला प्रॉब्लेम आहे कळलं तुला? अरे अबे तसं नाही ग. म्हणजे त्याला विसरण्याचा त्रास आहे. अरे तो विसरलाय. त्याच्या समोर कोण उभं होतं? लता देशपांडे उभे होते. विसरलाय तो. मामी माझं ऐकशील तू? काय ऐकायचं? हे बघ तो भरत आहे ना त्याला विसरण्याचा त्रास आहे. म्हणजे तो एकदा विसरला ना की आपण जे बोलू तेच नेमकं लक्षात ठेवतो. त्याने तुला नुपूर समजून तुझा गालगुच्चा घेतला. हो हे बघ आता आपल्याला त्याचा प्रॉब्लेम कळलाय ना आणि तो सॉल्व्ह होऊ शकतो. त्यामुळे तू आता प्लीज इश्यू करू नकोस या गोष्टीचा. ओके म्हणजे गप्प बसायचं. हो मामी नुपूरच्या लग्नासाठी ग. हे बघ मुलगा खरंच खूप चांगला आहे आणि एकदा का दोघांचं लग्न झालं की इथे वाडा जाऊन टावर उभा राहणार आहे. मला सांग तुला टावर मध्ये जायचं की नाही? मला काय माहित नाही का? आम्हाला टावर मध्ये नेण्याची घाई नाहीये. तुला तुला अमेरिकेत जाण्याची घाई आहे सांगतोय मला. असंही मी आज रात्री जाणारच आहे. फक्त पासपोर्ट साठी तर थांबलो. आता का गप्प बसलास? मामी आता तू सांग हे लग्न जमवायचं की नाही? हे बघ नीरज मुलगा चांगला असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. पण हे असे गालगुच्चा वगैरे घेणं मला आवडणार नाही. तुझ्या मामांना कळलं तर केवढ्यात पडलं असतं. लग्नानंतर ठीक आहे. लग्न आधीच मामी ठीक आहे मी त्याला सांगतो सगळं लग्नानंतर. ओके गुड. मला असं का वाटतं यांना शुद्ध आली होती. आई मग परत काय झालं? गॉड नोज. नक्तू अगं खाली नवरा मुलगा येऊन बसलाय आणि तुझी पार्लरवाली अजून आलेली नाहीये. मम्मी पार्लरवाली नाही हा हेअर ड्रेसर. ए बाळा मी काय म्हणते तुला तू अशीच सुंदर दिसतेस. तुला वाटतंय का तुला पार्लरवालीची गरज आहे? आधी नव्हती वाटत पण आता वाटतीये. मला लवकर लग्न करायचंय. असं काही नसतं नक्तू. अगं तो मेकअप वगैरे बाहेर नसतं. तू मनानं खूप छान आहेस ना बेटा. तेवढंच पुरे. पण पप्पा समोरच्याला मन दिसतं का बाहेरून? आपला चेहरा दिसतो ना. आपण दिसतो. अहो सगळं चांगलं होईल. तुम्ही इथे थांबून काय करताय? जरा बघा ना. मी काय आता पार्लर मध्ये जाऊन घेऊन येऊ तिला? अहो पार्लरवालीचं नाही म्हणत आहे मम्मी हेअर ड्रेसर. थांबा तुम्ही दोघं माझा गोंधळ नका उडवू. तुम्ही जा ना जरा भरतरावांशी जाऊन बोला ना काहीतरी. मी काय बोलणार त्यांच्याशी? त्यापेक्षा नको तूच लवकर आटोप ना बेटा. लवकर आटोप. म्हणजे एकदा दोघांची पसंती झाली ना की गुरुजींना लगेच बोलवू सुपारी फोडायला. नक्की मी काय म्हणते नीरजने आणलेला मुलगा तुला पसंत पडला नाही? नाही असं काही नाही. खरं तर तो अनिकेत विश्वासराव आवडला होता मला. पण मित्र म्हणून. नवरा म्हणून तो दिसलाच नाही मला. म्हणजे नीरजने त्याच्या परीने प्रयत्न केलेत ना? हो. आणि विवाह मंडळात सुद्धा तुझं नाव नोंदवलंय आपण. हो. म्हणजे मग आज ना उद्या चांगलं स्थळ येईल आणि सगळं चांगलं होईल. कदाचित तो चांगला दिवस आजही असू शकतो. म्हणजे भरतरावांशी सुद्धा तुझं जुळू शकतं ना. मम्मी तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय नीरज इथे राहून काय करणार आहे? त्याचं काम आहे तिथे. जाऊ दे ना त्याला. असं कसं? त्याच्यामुळे झालंय ना सगळं. आणि त्यांनी प्रॉमिस केलंय मला तो थांबणार आहे म्हणून. मग असं कसं जाईल तो? त्याला थांबावंच लागेल.
नीरज दिवटे, आज रात्री तुझ्याकडे शेवटची संधी आहे. चंदू मामाकडून पासपोर्ट मिळव आणि निघ, नाहीतर इथेच अडकशील. यार नुपूरचं लग्न राहिलं बाजूला, तुझं जुळ आहे ना ते पण टिकणार नाही. विजू, 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 नक्तीला कोण आहे? कोण नाही? आवाज कोणाचा आहे? माझा नाही, माझा नाही. नक्ती नाही नाही, मी नक्तू नाही, मी तिची आत्या आहे. आत्या? हो. हो, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? अहो, गालावर हात काढा आत्या. नाही नाही, काही होऊ नये म्हणून गालावर हात आहे. कशाला काय होणार आहे? हात काढा, हात काढा आत्या, हात काढा. मला नाही आवडत गालगुच्चे वगैरे. हो काय? नाही नाही, शी. राम 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 राम. आता तर काय खरं नाही. ही नक्की नाही, मग नक्की कोण आहे? नक्टू, हे बघ, काय? मला केस विंचरता येतात. ये ना, पटकन विंचरून देते तुझे केस. नाही या मम्मी, ती येतच असेल आता. काय ग नको. एक काम कर, एक बोट हे ना विजू, उठ 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 उठ. नक्टू बस इथे. बस बस. काय आहे? हे बोट होतं पार्लरवाली येणार आणि हिचे केस करून देणार, आणि हे बोट होतं मी हिचे केस करणार. काय? काहीतरीच काय? काय हे नक्टू, आठवतं का तुला एकदा शाळेत असताना तुझ्या केसांची रिबीन सुटली होती? त्या रिबिनीची गाठ मी बांधून दिली, माहितीये? हो, आणि नंतर गाठी सुटल्या नाहीत म्हणून रिबिनीचे तुकडे करून कसे बसे काढायला लागले केस. नको पप्पा, ती हेअर ड्रेसर येतच असेल. नाही आली लवकर तर. तुम्ही का निगेटिव्ह विचार करताय? मम्मी, सगळं चांगलं होईल ना? हो, बघा. हो बाळा, पण उशीर झाला ना तर मग तांबडा पांढरा रस्सा, रंकाळा सगळं सगळं हातचं जाईल बरं. पिल्लू, अरे कोल्हापूरचं स्थळ येणं फार मोठं नशीब लागतं त्याच्यासाठी. हो, म्हणूनच तर मला हे स्थळ जाऊ द्यायचं नाहीये. नक्टू, मी काय म्हणते, मी तुझे केस बांधून घेते. मेकअप हवा तर तू नंतर कर ना, तेवढाच वेळ वाचेल ना आपला. नको मम्मी, येईल ती. अहो, तुम्ही तरी निदान खाली जा, बोला ना जरा भरतरावांशी. नाही वो, ते भरतराव सारखं नक्टी नक्टी करतायत ग. मलाही गोंधळायला होतं, मग काही कळत नाही. नेमका हवा असतो तेव्हा हा चंद्या दादा पण कुठे जाऊन बसतो माहित नाही. तू कधी येणार आहे बेटा तुझी ती पार्लरवाली ग? येईल. घर कुठे आलो मी? कोण आहे हे? कोण काय? कशाला आलो इथे मी? नक्टीला 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 नक्टी नक्टी नक्तीला काय करायला आलो मी? नक्तीला बेल बेल वाजली. क्लू लागेल, काहीतरी क्लू लागेल. बेल बटनच नाही. वाजली कशी काय बेल? अरे हॅलो, नुपूर आहे का? नुपूर? हो, नुपूर. नाही हो, मला काही माहित नाही. मी नवीन आहे इथे. मी इथे का आलोय हेच मी विसरलोय. काय?
हा म्हणजे मला ते एवढंच आठवतंय की हे लिहिलंय ना नकटीला. अरे लिहिलंय ना तेच नुपूर. नकटी म्हणजेच नुपूर. हा तिचा मेकअप करायचा आहे. नकटीला मेकअप करायचा आहे. हो तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. हो हो का? तरीच काय. काहीतरीच काही नाही हो. अहो आता बरोबर सांगितलं म्हणजे आता लक्षात ठेवणार. नकटीला मेकअप करायचा आहे, तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. बरोबर. हो अहो पण माझा विचार नाहीये तो. पण माझा विचार पक्का आहे. अहो पण त्याचे पैसे लागतील. ते नंतर नंतर तुम्ही निघा 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 निघा. विसरायच्यात लक्षात ठेवूया. नकटीच्या हेअरला मेकअप करायचा आहे आणि तिला शेप द्यायचा आहे. असं कसं होईल? नकटीला मेकअप करायचा आहे आणि तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. नकटीला मेकअप करायचा तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. यस! खूप झालं. आता या बाई बरोबर मी इथे राहू शकत नाही. मला दिलेलं वचन मागा घेते मी. नाही सहन करू शकत हिला. कोण सहन करते ते कळतंय त्यांना. उघड्या डोळ्यांनी बघतायत ते. अगं ए तुझ्या बरोबर राहून राहून माझे डोळे कधी बंद होतील ते सांगता येणार नाही. काय केलं मी? काय केलं नाहीस ते विचार. सारखं आपले पुढं 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 पुढं. कोण करतंय पुढं पुढं आणि कोण करायला देतंय? सांगा ना कोण करायला देतंय? जरा काही करायला गेलं ते बाजूला सरता. पण लक्षात ठेवा मी यांची प्रेमाची आहे. तुम्ही लग्न करून हक्काने या घरात आला असतात ना तरी मी प्रेमाने या घरात आले. कोणाला माहिती प्रेमाने आलीस का त्यांच्या गळ्यात पडली असते. कोण गळ्यात पडलं हो? मी प्रेम केले त्यांच्यावर. प्रेम केले. हळू बोल. यांनी प्रेमात माती केलीच आहे. आता त्यांच्यामुळे घराची माती करू नकोस. नकटीला नकटी आता फायनल करतो. नकटीला मेकअप करायचंय. नकटीच्या केसाला शेप द्यायचा. तोंड सांभाळून बोला. मला कुठे बोलायला आवडतं? तुम्हीच बोलायला भाग पाडता. सहन होत नाही तर जा निघून. का निघून जाऊ मी? मी प्रेमाची आहे त्यांची. अगं बाई तुम्ही आता नाही आता नाही. तुम्ही आमच्या नकटीला पाहायला आलायत ना. आधी ह्या नकटीकडे बघा. नकटीला मेकअप करायचा आहे. तिच्या हेअरला शेप द्यायचा आहे. तू नकटी आहेस. नकटी तुम्ही नकटी आहात. खरं म्हणजे तू नकटी आहेस. तुम्ही नकटी. तू नकटी 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 आहेस तू. तू नकटी. तू नकटी. तुम्ही नकटी 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 नकटी. ऐसा आहे बन. देवनारायणा काय चाललंय या घरात. ए विजू 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 निघाली का ती? नाही मी अजून नाही पोहोचलीये. तिला नीट पत्ता दिला होता ना. मग एव्हाना पोचायला हवी होती. हो ना गो आम्ही सगळेजण तिची वाट बघतोय. पप्पा सुद्धा तिची वाट बघतात. नाही 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 पप्पांना नाही काही मेकअप करायचा आहे. पप्पा असेच हँडसम दिसतात. मग पप्पा कोणाचे आहेत? हो 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 मी तिची वाट बघते. ओके ओके बाय बाय. नट्टू काय झालं? माझ्याबद्दल काही विचारत होती का? अहो तुमचं महत्वाचं नाही आता. काय कुठे पोहोचली ती पार्लरवाली? पोहोचत असेल म्हणाली. अगं पण केव्हा? लवकर नाही आली तर भरतराव परत जातील कोल्हापूर. काय सांगताय?
कोल्हापूर इतकं जवळ आहे? विजू, ती पद्धत असते बोलण्याची एक. राम 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 काय झालं? राम 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 राम. ते कळलं ग, काय झालं ते सांगशील की नाही? ही पट्टी काय बांधली डोक्याला? या घरात जे काही चाललंय ना त्याने डोकं धरलंय माझं. आत्या काय झालंय सांगशील का? अगं कधीपासून मला इकडे वर यायचं होतं, पण खाली खाली तो आहे ना. कोण? भरतराव ना? राम 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 राम. हो खाली बसले ते म्हणूनच नक्तूला सांगतोय मी लवकर तयार हो. अगं पण तिची ती पार्लरवालीच आली नाही आज. बरं वंच, नीरज कुठे? मला त्याला पार्लरवालीला बोलवायला पाठवायचं. नाव काढू नकोस त्या नीरजचं माझ्यासमोर. काय झालं आत्या? तू एवढी का चिडलीस त्याच्यावर? मला त्याच्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती. नीरज कालकुच्छ. राम 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 राम. वहिनी काय बोलताय तुम्ही? तुमचा गालगुच्चा घेतला का त्यांनी? नाही, माझा घेतलाच नाही. अच्छा, म्हणून तुला राग आलाय का? नाही रे बाबा, लता वहिनींचा गालगुच्छ घेतला. काय हरकत आहे, माझा घेतला असता तरी मला चाललं. काय बोलतीस तू? आणि तेही सूर्यासमोर. अरे भेडी आहेस का तू? त्यात काय एवढं? माझी काही हरकत नाही त्याने विजूचे गालगुच्चे हवे तेवढे घ्यावेत, मला काय प्रॉब्लेम नाही. या घरात काय चाललंय काहीच कळत नाहीये. कुणाला काहीच फरक पडत नाही का? हो वंच, कशाला काही म्हणणं असेल? सगळं चांगलं होणार आहे की नाही आता? गालगुच्चे घेऊन नो बेबी, नाही सापडला अजून पासपोर्ट. ऑफकोर्स आय एम ट्राईंग यार. हे बघ काही करून चालणार नाहीये. घरच्यांना जर डाऊट आला ना तर मला कधीच येता येणार नाही तिकडे. हो, तो चंदू मामाकडे असं म्हणतात. हे बघ, एकदा का पासपोर्ट मला मिळाला ना की मी लगेच तुझ्या जवळ असेल. बरं आहे, चंदू मामा आलाय, मी तुला कॉल करतो नंतर. बाय. मामा आलास? जरा कुठे शांत शांत वाटत होतं डोक्याला, आलास लगेच? मामा अरे ते काय होतंय? नाही म्हणजे ते काय होतंय का तुला? अरे मामा ते म्हणजे तुझ्या अंगाला खाज उठते का? एक काम कर, सकाळी उकळत्या पाण्यात कडुलिंबाची पानं टाक, त्याने आंघोळ कर, खाज निघून जाईल. अरे तसं नाही रे, ते म्हणजे अरे ते काय, एक डझन वेळा ते झालं. पुढे बोल ना. अरे मामा, माझा पासपोर्ट तुझ्याजवळ आहे का रे? सकाळी नुपूर म्हणत होती म्हणून मी विचारतोय. तू पासपोर्ट म्हणजे काय, गीता, कुराण, बायबलची कॉपी आहे का घेऊन मी पारायण करायला? मामा अरे तसं नाही, पण हा आठवलं. कुठे? आजीकडे असेल बघ. आजीकडे? हा, तिला सवय आहे जुन्या पुराण्या वस्तू रद्दी गोळा करायची. ओके, थँक्यू. काय हो, सगळी जबाबदारी माझ्यावर. आई आजी, मी किती. बाई आजी, आई आजी, आई आजी. ए कशाला ओरडतोय? तुझा पासपोर्ट दिला नाही म्हणून? मामा अरे आतून कडी आहे आणि आवाज पण येत नाही आतून. आवाज येत नाही, कडी नाही. काय काय झालंय काय आतमध्ये? एवढं मला कळलं असतं मामा तर मी ओरडलो कशाला असतो मामा. ए मला मामा बनवू नकोस. तुला कशाला मामा बनवू मी? मला माहिती आहे तू आल्यापासून असं. अरे बापरे, म्हणजे त्या दोघी जणी आतमध्ये एकत्रित त्यांनी एकमेकींना काय केलं असेल? मामा बापरे. आई साहेब, बाई साहेब, आई साहेब, बाई साहेब. चुप. त्या टिंब टिंब साहेबांमुळेच हे सगळं घडतंय. आई साहेब, आई साहेब, दरवाजा उघडा. आई साहेब, एक काम करूया, आपण हा दरवाजा तोडूया. अजून दोनदा ओरडलं की तसंही तुटणारच. मग एक काम करूया, न ओरडता हळूच तू वरून ढकल, मी खालून ढकलतो. हा चले. 1 2 3. चुप. 1 2 3. झालं, काम झालं. काम झालं. आई साहेब, आई साहेब, आई साहेब, आई साहेब. आई आजी. कुठे आहेत त्या दोघी जणी? अरे आम्हीच आहोत त्या दोघी जणी. नमस्कार.